ओके, गुड इव्हनिंग. नेक्स्ट पिरियडला आपण पायथागोरियन थिअरम हा चॅप्टर चालू केलेला आहे. याच्यामध्ये आपण पायथागोरस थिअरम पाहिलेला होता पहा. बघू, मला पायथागोरस थिअरमचं स्टेटमेंट कोण सांगते? कोण सांगते? सर मी सांगू का? हा, सांग. In a right angled triangle, the square of the hypotenuse is equal to the sum of the squares of remaining two sides. व्हेरी गुड. इन अ राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये, बघा मी स्क्रीनवर एक काटकोन त्रिकोण काढतोय. या काटकोन त्रिकोणामध्ये द स्क्वेअर ऑफ हायपोतेनस म्हणजे कर्णाचा वर्ग, या काटकोन त्रिकोणाचा एसी हा कर्ण आहे म्हणजे कर्णाचा वर्ग. द स्क्वेअर ऑफ हायपोतेनस इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजीत असतो म्हणजे ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग. इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोतेनस इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा काटकोन करणाऱ्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजेइतका असतो. आता या पायथागोरसच्या प्रमेयावर आधारित मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो पहा. आता हा काटकोन त्रिकोण आहे. या काटकोन त्रिकोण आपण एबीसी असं नाव समजा दिलेलं आहे. आता याचा कर्ण 15 आहे आणि काटकोन करणारी एक बाजू 8 आहे आणि काटकोन करणारी दुसरी बाजू बीसी आपल्याला विचारलेली आहे. कोण सांगेल बीसी किती येईल? पायथागोरसच्या सिद्धांताचा उपयोग करून मला बीसीची किंमत आपल्यापैकी कोण सांगेल? अरे, आपण पायथागोरियन ट्रिपलेट्स पाहिली. पायथागोरसचं एक त्रिकूट पाहिलेलं आहे. बर, पायथागोरसचं त्रिकूट जर माहित नसेल तर आपण पायथागोरसचा सिद्धांत वापरून समीकरण तयार करूया. 15 कर्ण सर. वर्ग म्हणजे हा बरोबर एसी वर्ग आणि उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाची बेरीज म्हणजे ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग. मग एसी ची किंमत मी 17 टाकली तर 17चा वर्ग बरोबर ए बी ची किंमत 8 म्हणजे 8चा वर्ग अधिक बी सी चा वर्ग. 17चा वर्ग किती रे? द स्क्वेअर ऑफ 17 इज हा कोण सांगेल 17चा वर्ग? आवाज स्पष्ट येत नाही तुमचा. 289. बरोबर 289. 8चा वर्ग 8 गुणिले 8 8 64 आणि प्लस 20 स्क्वेअर. आता 64 डाव्या बाजूला घेतो म्हणजे वजा 64 होणार. किती वजाबाकी आली डाव्या बाजूची सांगा? 225. 225. आणि मग आपण दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढूया. 225चं वर्गमूळ 15. 15. अशा पद्धतीने या बीसीची किंमत किती येते? 15 येते. मग पायथागोरसचा सिद्धांत वरून आपण हे काढू शकतो, परंतु जर त्रिकूट पाठ असेल 7 15 17 8 15 17 तर एक बाजू 17 आहे दुसरी बाजू 8 आहे म्हणजे तिसरी बाजू 15 हे पटकन तुमच्या लक्षात बहुपर्यायी 4 पर्यायातील एक पर्याय निवडा असं जर आलं तर आपण हे
आहे 8 दिलेला आहे. काय करायचं, काटकोन करणारी जी बाजू विचारलेली आहे त्याचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग आणि वजा काटकोन करणाऱ्या दिलेल्या बाजूचा वर्ग. मग पी आर ची किंमत पी क्यू ची किंमत 17चा वर्ग 289, 8चा वर्ग 64 आणि यांची वजाबाकी किती येणार 225 आणि दोन्ही बाजूची जर वर्गमूळ काढली क्यू आर वर्गचं वर्गमूळ क्यू आर आणि 225 वर्गमूळ किती 15. चा सिद्धांत वापरून काटकोन कोणत्याही दोटा आता पायथागोरियन ट्रिपलेटची व्याख्या कोण सांगेल रे? PYTHAGOREAN पायथागोरियन ट्रिपलेट TRIPLET. सांगा पायथागोरियन ट्रिपलेट कशाला म्हणायचं? अरे काल झालेला भाग आहे मागच्या तासाला. सांग का सर? हा सांग. In a triplet of natural numbers, if the square of the largest number is equal to the sum of the squares of the remaining two numbers, then the triplet is called Pythagorean triplet. व्हेरी गुड. जर तुम्हाला 3 नैसर्गिक संख्या दिल्या असतील तर त्यातील सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या 2 संख्यांच्या वर्गाच्या बेरजे इतका येत असेल तर त्या 3 संख्यांना त्या त्रिकुटाला आपण पायथागोरचं त्रिकुट असं म्हणतो. याचं मी उदाहरण सुद्धा काल घेतलेलं होतं. उदाहरणार्थ 24, 25 आणि 7 हे का पायथागोरचं त्रिकुट आहे? कारण या 3 नैसर्गिक संख्या आहेत. यातील मोठी नैसर्गिक संख्या कोणती? 25. याचा वर्ग जर केला तर तो किती येतोय? 625. आणि उरलेल्या 2 बाजूच्या वर्गाची बेरीज करायची म्हणजेच 24चा वर्ग अधिक 7चा वर्ग आपण करूया. 24चा वर्ग किती? 576 आणि 7चा वर्ग किती? 49 आणि या दोघांची बेरीज किती? ते 625. मग मोठ्या संख्येचा वर्ग 625 आणि उरलेल्या 2 संख्यांच्या वर्गाची बेरीज 625 म्हणजेच 3 दिलेल्या नैसर्गिक संख्यामध्ये सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या 2 संख्यांच्या वर्गाच्या बेरजेइतका आहे. म्हणून 24, 25, 7 हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. समजलं का पायथागोरचं त्रिकुट कसं ओळखायचं? हो. आता last year we have studied properties of right angular triangle with the angles 30, 60, 90 and 45, 45, 90 degree. म्हणजे इयत्ता 9वी मध्ये ज्या त्रिकोणाचे 3 कोन 30 अंश 60 अंश 90 अंश अशा मापाचे आहेत अशा प्रकारच्या काटकोन त्रिकोणाचा गुणधर्म, त्याच पद्धतीनं ज्या त्रिकोणाचे 3 कोन 45 अंश 45 अंश 90 अंश अशा मापाचे आहेत अशा काटकोन त्रिकोणाचा गुणधर्म अभ्यासलेला आहे. आता त्यातला जो पहिला गुणधर्म आहे त्याला काय म्हणायचं? प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. म्हणजे 30 अंश 60 अंश 90 अंश मापाच्या त्रिकोणाचा गुणधर्म. कोण सांगतंय याचं स्टेटमेंट?
तुमच्याकडे पुस्तक असेल तर पान नंबर 31 ओपन करा. तिथं प्रॉपर्टी आहे पहा. एकाकडे पण पुस्तक नाही. हा वाच. Then the side opposite 30-degree angle hypotenuse to 60 degree is divided by 2 times the hypotenuse. छान. जर दिलेल्या काटकोन त्रिकोणाचे दोन लघुकोन 30 अंश आणि 60 अंश अशा मापाचे असतील तर 30 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी व 60 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. आता याच्यावर परीक्षेला कसा प्रश्न विचारला जातो बघा. असा एक काटकोन त्रिकोण तुम्हाला दिलेला आहे. समजा हा कोन समजा 60 अंशाचा आहे. हा दुसरा लघुकोन 30 अंशाचा आहे. या त्रिकोणाला XYZ असं नाव दिलं. समजा XZ हा जो कर्ण आहे तो तुम्हाला 12 सेंटीमीटर दिलेला आहे आणि तुम्हाला 30 अंशासमोरील XY बाजू विचारली तर इथं तुम्हाला 30, 60, 90 मापाच्या त्रिकोणाचा गुणधर्म आठवला पाहिजे. साइड ऑपोजिट टू 30 डिग्री इज हाफ इट्स हायपोटेनस. म्हणजे 30 अंशासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते. मग मला सांगा झेड हा कोण 30 अंशाचा आहे. मग झेड कोणासमोरची बाजू कोणती? XY. XY. हाफ म्हणजे किती पट रे? 1/2. 1/2 पट. आणि कर्णाचं नाव XZ. XJ. 1/2 गुणिले XZ ची किंमत 12 टाकायची आणि मग इथं सिम्प्लिफाय करू. बे बे आणि बेसक 12 म्हणजे XY या काटकोन त्रिकोणाच्या बाजूची लांबी किती आली? 6 सेमी. आणि 60 अंशासमोरची बाजू कर्णाच्या किती पट असते सांगा? वर्गमुळात 3/2. बरोबर आहे. साइड ऑपोजिट टू 60 डिग्री इज √3/2 इट्स हायपोटेनस. आता या गुणधर्माचा उपयोग करूया. 60 अंश X हा कोन 60 अंशाचा आहे. मग 60 अंशासमोरची बाजू कोणती येणार? YZ. ही वर्गमुळात 3/2 पट कुठला कर्ण आहे? XZ. मग वर्गमूळ चिन्ह 3/2 आणि XZ ची किंमत 12. इथं सिम्प्लिफाय करू. बे बेसक 12 वर्गमुळात 3 गुणिले 6 लिहिताना अगोदर पूर्णांक संख्या लिहूया आणि नंतर वर्गमुळात 3 लिहूया आणि एकक सेमी देऊया. म्हणजे YZ ही जी काटकोन करणारी बाजू आहे त्याची लांबी आहे 6 वर्गमुळात 3. XY 6 ला आणि YZ आलं 6 वर्गमुळात 3. आता तुम्हाला 30 अंशासमोरची बाजू आणि 60 अंशासमोरची बाजू यातील काय संबंध दिसतोय रे? कोण सांगते? 30 अंशासमोरची बाजू 6 आहे आणि 60 अंशासमोरची बाजू 6 वर्गमुळात 3 आहे. काय या दोघांमध्ये तुम्हाला रिलेशन दिसते सांगा पाहू. समजा मी PQR हा त्रिकोण काढला. ही किंमत जर 8 दिली तर QR किती येईल? सांगा. बर आता पुन्हा एकदा असं लिहितो. कोणांची माप माझी लिहायची राहिली. समजा हा 60 आहे आणि हा कोण समजा QR किती असेल?
समजा हे 16 आहे. सांगताय का आपल्यापैकी कोण? 60 अंशासमोरची बाजू ही 30 अंशासमोरच्या बाजूच्या वर्गमुळात 3 पट असणार का रे? म्हणजे हो. वर्गमुळात 3 गुणिले 8 म्हणजेच 8 वर्गमुळात 3 येणार पहा. मग आपण एक नवीन गुणधर्म तयार केला. जर दिलेल्या त्रिकोणाचे 3 कोन 30 अंश 60 अंश 90 अंशा मापाचे असतील तर 60 अंशासमोरील बाजू ही 30 अंशासमोरील बाजूच्या वर्गमुळात 3 पट असते. 60 अंशासमोरील बाजू ही 30 अंशासमोरील बाजूच्या किती पट असते? वर्गमुळात 3 पट असते. आता 45 45 90 अशी जर त्या त्रिकोणाच्या कोनांची माप असतील तर तो गुणधर्म मला सांगायचा. त्याला आपण काय म्हणतो? प्रॉपर्टी ऑफ 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. 45 45 90 मापाच्या त्रिकोणाचा गुणधर्म कोण सांगते आपल्यापैकी? एक पण विद्यार्थी सांगू शकत नाही. तुमच्याकडे पान पुस्तक असेल तर पान नंबर 32 ओपन करा आणि सर्वात If वरून the 2 आणि 3 acute नंबरची ओळ वाचा. हा सर्वात चुका. आवाज. If the acute angles of a right angled triangle are 45 degree, then each of the perpendicular sides is by square root of 2 times. बरोबर. बघा हा तुम्हाला XYZ त्रिकोण दिलेला आहे. Y हा काटकोन आहे. X कोन 45 अंश, Z कोन 45 अंश. मला सांगा या त्रिकोणामध्ये कोणत्या दोन बाजू समान लांबीच्या असणार आहेत? तुम्हाला इयत्ता 9वी मध्ये आयसोस्केल ट्रायंगल थिअरमचा कॉन्व्हर्स झालेला आहे पहा, आणि आयसोस्केल ट्रायंगल थिअरम सुद्धा झालेला आहे. जर त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजू समोरील कोन एकरूप असतात. आणि याचा कॉन्व्हर्स, जर त्रिकोणाचे दोन कोन एकरूप असतील तर त्या कोनासमोरील बाजू एकरूप असतात. मग एक्स आणि झेड हे दोन कोन एकरूप आहेत, म्हणजे एक्सच्या समोरची बाजू वाय झेड आणि झेडच्या समोरची बाजू एक्स वाय एकरूप असणार आहे. म्हणजे एक्स वाय आणि वाय झेड हे सारखं असणार आहे. या दोन काटकोन करणाऱ्या बाजू आहेत. आणि आपलं स्टेटमेंट काय? इफ ॲक्यूट अँगल्स ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल, काटकोन त्रिकोणाच्या लघुकोन 45 अंश 45 अंश अशा मापाचे असतील, इच ऑफ द परपेंडिक्युलर साइड, तर प्रत्येक काटकोन करणारी बाजू म्हणजे एक्स वाय आणि वाय झेड या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत. या कर्णाच्या किती पट असतात? 1/2 कर्णाच्या, म्हणजे 1/2 गुणिले एक्स वाय. मग समजा तुम्हाला एक्स झेड हा जो कर्ण आहे तो समजा दिला तुम्हाला 12/2 दिला, तर मग एक्स झेडच्या ठिकाणी आपण 12/2 ठेवूया. मग या 2/2 ला हे अंशातलं 2/2 गेलं, किती आले रे काटकोन करणारी प्रत्येक बाजू? 12. म्हणजे एक्स वाय सुद्धा 12 येणार आणि वाय झेड सुद्धा किती येणार? 12. जर काटकोन त्रिकोणाच्या दोन लघुकोनांची माप 45 अंश 45 अंश अशी असतील तर प्रत्येक काटकोन करणारी बाजू ही कर्णाच्या किती पट असते? 1/2 पट असते. हेच विधान आपण थोडं वेगळ्या प्रकारे कसं सांगू शकतो?
जर काटकोन त्रिकोणाचे दोन लघुकोन 45 अंश अशा मापाचे असतील तर त्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण काटकोन करणाऱ्या बाजूच्या किती पट असणार सांगा. कर्ण काटकोन करणाऱ्या बाजूच्या किती पट असणार. सांगा. इथं समजा LMN असं नाव आहे आणि ही बाजू 4 दिली, ही बाजू 4 दिली. हा कोण 45 अंशाचा असेल, हा N कोण सुद्धा 45 अंशाचा असेल आणि तुम्हाला LN विचारलंय किती LN सांगा बघू. जर काटकोन त्रिकोणाचे दोन लघुकोन 45 अंश अशा मापाचे असतील तर त्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण हा काटकोन करणाऱ्या बाजूच्या वर्गमुळात 2 पट असणार. म्हणजे वर्गमुळात 2 गुणिले 4 म्हणजेच 4 वर्गमुळात 2 असणार. बरोबर का. बरोबर आहे का. हो सर. वाटल्यास हे तुम्हाला पायथागोरस सिद्धांताचा उपयोग करून आपण बघूया 4 वर्गमुळात 2 येते का वेगळं काय उत्तर येते. व्हेरीफाय करूया आपण हे. आता हे समजा आपल्याला दिलेलं नाही, मग आपण बाय पायथागोरस थेरम काय येणार. कर्ण वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाची बेरीज. मग LM ची किंमत 4, 4 चा वर्ग अधिक MN ची किंमत 4, 4 चा वर्ग, 4 चा वर्ग 16 अधिक 4 चा वर्ग 16 आणि 16 अधिक 16 32. दोन्ही बाजूची वर्गमूळ काढली तर वर्गमुळात 32 होणार. 32 ची गुणाकारच्या स्वरूपात पुढे आपण 16 गुणिले 2 करू, कारण 16 हा 4 चा वर्ग आहे. 16 चा वर्गमूळ 4 आणि 2 वर्गमुळात आले का नाही बघा. 4 वर्गमुळात 2. अशा प्रकारे पायथागोरस सिद्धांताचा उपयोग करून तो गुणधर्म आपण व्हेरीफाय करू शकतो. जर त्रिकोणाचे 3 कोन 45 अंश 45 अंश 90 अंश अशा मापाचे असतील तर त्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण हा काटकोन करणाऱ्या बाजूच्या किती पट असतो. वर्गमुळात 2 पट असतो. त्यानंतर टेक 2 कॉन्ग्रुएंट राईट अँगल ट्रायंगल्स. बघा एक ऍक्टिव्हिटी आहे. 2 एकरूप काटकोन त्रिकोण घ्या. टेक अनदर आयसोस्केल राईट अँगल ट्रायंगल whose congruent sides are equal to hypotenuse of the two congruent right angles. Join these triangles to form a trapezium. आपण 2 एकरूप काटकोन त्रिकोण घेऊया आणि एक समद्विभुज काटकोन त्रिकोण घ्यायचा ज्या एकरूप बाजू आहेत त्या मूलच्या एकरूप काटकोन त्रिकोणाचे कर्ण असतील. बघा आता मी आकृती काढतो. हा एक काटकोन त्रिकोण घेतला आणि हा दुसरा काटकोन त्रिकोण घेतला. ही बाजू Z आहे, ही बाजू Z, ही बाजू X, ही बाजू X, ही बाजू Y, ही बाजू Y. म्हणजे S टेस्ट नुसार हे 2 काटकोन त्रिकोण एकरूप आहेत. आता पुढे काय सांगितलं. टेक अनदर आयसोस्केल ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल whose congruent sides are equal to hypotenuse of the two congruent right angles. आता एक असा तुम्ही समद्विभुज काटकोन त्रिकोण घ्या. बघा हा समद्विभुज काटकोन त्रिकोण याच्या काटकोन करणाऱ्या बाजू Z समान आहेत
आणि जेड हा पहिल्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि दुसरा जेड हा दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि हा वरचा भाग मी जॉईन करतो. म्हणजे आता या चौकोनाला मी एबीसीडी नाव दिलं. म्हणजे या ठिकाणी हे जर त्रिकोण जोडलं तर तयार होणारी जी चौकोनाची आकृती आहे त्याला आपण ट्रॅपेजियम म्हणतो. एबीसीडी इज ट्रॅपेजियम. ट्रॅपेजियम म्हणजे काय रे? समलंब चौकोन. काय तयार झाला? समलंब चौकोन. कारण याच्या AB आणि DC या समभुजेची एकच जोडी समांतर आहे. म्हणून ABCD या चौकोनाला आपण काय म्हणणार आहोत? तर ट्रॅपेजियम म्हणजे समलंब चौकोन असं म्हणणार आहोत. आता समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र सांगा रे. एरिया ऑफ चौकोन एबीसीडी मला काढायचा आहे. 1/2 समांतर बाजूच्या लांबीची बेरीज आहे की नाही. आता समांतर बाजूच्या लांबीची बेरीज म्हणजे या ठिकाणी AB आणि DC या समांतर बाजू आपण घेतलेल्या आहेत. त्यांची बेरीज म्हणजे इथं मी गणिती भाषेमध्ये लिहितोय AB अधिक DC आणि गुणिले त्या समलंब चौकोनाची उंची. हित काटकोन आहे, हित काटकोन आहे म्हणजे BC ही काय झाली? त्या समलंब चौकोनाची उंची झाली. पहा, using this formula equating area of trapezium with sum of areas of 3 right angle triangle we can prove the theorem of Pythagoras. या सूत्राचा उपयोग करून समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ हे आपण 3 काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची बेरीज याच्याशी इक्वेट करून हा पायथागोरसचा सिद्धांत सिद्ध करू शकतो. म्हणजे कसं पहा, आता समलंब चौकोन एबीसीडी आहे त्याचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर या त्रिकोणाचं क्षेत्रफळ अधिक या त्रिकोणाचं क्षेत्रफळ अधिक या त्रिकोणाचं क्षेत्रफळ, या 3 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची जर आपण बेरीज केली तर समलंब चौकोन एबीसीडीचं क्षेत्रफळ या सूत्राने मिळते. ती किंमत आणि त्या 3 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची बेरीज ही सारखी आहे आणि याच्या सहाय्याने सुद्धा आपण पायथागोरसचा सिद्धांत सिद्ध करू शकतो. आता स्क्रीन बघा, शेअर करतो. Now we will give proof of Pythagoras theorem based on properties of similar triangle. आता आपण पायथागोरसच्या प्रमेयाची सिद्धता समरूप त्रिकोणाच्या गुणधर्मावरून देणार आहोत. For this we will study right angled similar triangles. याच्यासाठी आपण समरूप काटकोन त्रिकोणाचा अभ्यास करूया. आता बघा, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल, इथे एंड झाले तिथं ऑफ पाहिजे. पहा, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोणाची समरूपता. आता याचं स्टेटमेंट पहिल्यांदा आपण वाचूया. इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोथेनस then the two triangles formed are similar to the original triangle and to each other. काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर काढलेला शिरोलंब आणि या शिरोलंबामुळे जे 2 त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी समरूप असतात आणि ते 2 त्रिकोण परस्परांशी सुद्धा काय असतात? तर समरूप असतात. बघा, आता मी हे इरेज करतो. आपण पाहतोय सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. सिमिलॅरिटी ऑफ RIGHT राईट अँगल्ड ट्रायंगल. कोण सांगते याचं स्टेटमेंट? वाचून सांगा पुस्तकातील.
इन अ राईट अँगल ट्रायंगल म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे बघा. या काटकोन त्रिकोणाला समजा ए बी सी असं नाव दिलं. इन अ राईट अँगल ट्रायंगल काटकोन त्रिकोणामध्ये एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे कारण या त्रिकोणाचा बी हा 90 अंशाचा आहे म्हणून याला आपण राईट अँगल ट्रायंगल असं म्हणतो. इफ अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोथेनस जर कर्णावर शिरोलंब काढला. आता एसी हा कर्ण आहे पहा आणि एसी या कर्णावर बी बिंदूतून लंब टाकतो पहा. असा लंब टाकला. इथं नाव दिलं डी म्हणजे बीडी इज अल्टिट्यूड वन हायपोथेनस एसी. बीडी हा एसी या कर्णावर काढलेला काय आहे शिरोलंब आहे. देन टू ट्रायंगल्स फॉर्मड कोणतं दोन त्रिकोण तयार झालं सांगा पाहू. हा कर्णावर काढलेल्या शिरोलंबामुळे कोणतं दोन त्रिकोण तयार झालं. हा एक झाला आणि हा दुसरा झाला. मग एक नंबर दिलेल्या त्रिकोणाचं नाव काय ए डी बी आणि 2 नंबर दिलेला त्रिकोण नाव काय बी डी सी. हे दोन त्रिकोण तयार झालं. हे दोन त्रिकोण परस्परांशी समरूप असतात. हे समरूपतेचं चिन्ह आहे पा. नाही अगोदर हे दोन त्रिकोण मूळ काटकोन त्रिकोणाशी समरूप असतात आणि परस्परांशी समरूप असतात. आपण परस्परांशी समरूप लिहिलं आणि हा जो त्रिकोण आहे तो मूळ काटकोन त्रिकोणाशी समरूप असतो. म्हणजे मूळ काटकोन त्रिकोण आपला कोणता आहे एबीसी याच्याशी समरूप असतो. आणि दुसरा त्रिकोण जो तयार झाला तो कोणता बीडीसी तो सुद्धा मूळ काटकोन त्रिकोण एबीसी शी काय असतो समरूप असतो. म्हणजे हा भाग आपल्याला सिद्ध करायचा आहे. म्हणजे हे टू प्रूव्ह मध्ये येणार. कुठे येणार टू प्रूव्ह मध्ये येणार. आणि मग गिवन मध्ये काय सांगा भाऊ. गिवन मध्ये कोण सांगते. तर हा काटकोन त्रिकोण कशावरनं तर त्याचा कोन बी काय आहे 90 डिग्री आहे. आणि कर्णावर काढलेला शिरोलंब कोणता तर बीडी हा एसी या कर्णावर काढलेला शिरोलंब आहे. बघा काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर काढलेला शिरोलंब याच्यामुळे जे दोन त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी समरूप असतात. त्याच पद्धतीनं परस्परांशी सुद्धा समरूप असतात. मग गिवन मध्ये कोण एबीसी 90 अंश आणि बीडी लंब एसी या दोन गोष्टी लिहायच्या. आणि टू प्रूव्ह मध्ये एडीबी समरूप एबीसी बीडीसी समरूप एबीसी आणि एडीबी समरूप बीडीसी ह्या समरूप त्रिकोणाच्या 3 जोड्या आपल्याला दाखवायच्या आहेत. आता आपण एक एक जोडी दाखवूया. पुन्हा एकदा मी मूळचा त्रिकोण काढतो. इथं असा लंब टाकला. इथं ए नाव दिलं. इथं बी इथं सी इथं डी. आता आपण प्रूफ लिहितोय पहा. प्रूफ PROOF प्रूफ म्हणजे प्रमेयाची काय होय सिद्धता होय. आता एडीबी आणि एबीसी दाखवूया अगोदर. हा 1 नंबरचा त्रिकोण हा 2 नंबरचा आणि मूळचा काटकोन त्रिकोण आहे तो एबीसी आहे. मग आपल्याला आता सिद्ध काय करायचे मी वर लिहितो. त्रिकोण एडीबी समरूप त्रिकोण एबीसी ही समरूप त्रिकोणाच्या जोड्या आपण समरूप दाखवूया. हा आता आपल्याला अनेक प्रकारच्या कसोट्या झालेल्या आहेत. त्रिकोणाच्या समरूपतेच्या कोणकोणत्या कसोट्या झाल्या तर आपल्याला टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ Yes, गिवन yes. यस 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 Yes, A, yes. A, yes, यस 8. एस एन. अजून महत्वाची एक राहिली कोणती ए ए कोको किंवा त्याला आपण ए ए ए असं पण म्हणू शकतो. त्रिकोणाच्या समरूपतेची ए कसोटी काय पहिल्या त्रिकोणाचे 2 कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 संगत कोणाशी एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप असतात. इफ 2 angles of first triangle are congruent corresponding to angles of another triangle then these 2 triangles are similar by AA test of similarity. मग ADB आणि ABC च
असं मला दोन कोण जोड्या सांगा की ते परस्परांशी एकरूप असतील. आता एबीसीचा कोणता काटकोन आहे रे कोण? एबीसी हा जो मूळ काटकोन त्रिकोण आहे त्याचा एबीसी कोण 90 आहे आणि एडीबीचा कुठला काटकोन आहे? हा काटकोन आहे म्हणजे त्याचा लगतचा काटकोन असणार एडीबी. बघा त्रिकोण एबीसीचा कोण एबीसी आणि त्रिकोण एडीबीचा कोण एडीबी. का हे दोन कोण एकरूप? कारण हे प्रत्येकी किती अंशाचा कोण आहेत? 90 अंशाचा आहे. अजून एक एकरूप कोणाची जोडी सांगा बघू. एबीसीचा एक कोण आहे पा आणि तोच एडीबीचा सुद्धा आहे. म्हणजे ए हा कोण त्या दोन्ही त्रिकोणाचा कॉमन अँगल आहे. मग काही विद्यार्थी अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल ए लिहितील किंवा काही विद्यार्थी त्याचं वाचन किंवा त्याचं लेखन असं करतील कोण बीएसी एकरूप कोण डीएबी. नुसतं थोडक्यात ए ए लिहिलं तर चालतंय कारण तो एबीसीचा पण कोण आहे आणि एडीबीचा पण कोण आहे. अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल ए याचं कारण काय? याचं कंसामध्ये कॉमन अँगल. मग एकरूप कोणाच्या दोन जोड्या असल्या आपण कोणती कसोटी वापरतो? बाय ए टेस्ट. ट्रायंगल एडीबी सिमिलर ट्रायंगल एबीसी. त्रिकोणाच्या समरूपतेची कोको कसोटी वापरून आपण तयार झालेल्या दोन कोणापैकी पहिला एडीबी कोण मूळ काटकोन त्रिकोण एबीसी शी समरूप दाखवला. आता बीडीसी आणि एबीसी समरूप दाखवूया. आता काय दाखवायचं आपल्याला? बीडीसी आणि एबीसी. बघा मी वर लिहितो त्रिकोण बीडीसी समरूप त्रिकोण एबीसी. आता बघा एबीसीचा कोण एबीसी काटकोन आहे आणि बीडीसीचा कोण बीडीसी काटकोन आहे. म्हणजे कोण एबीसी एकरूप कोण बीडीसी. काय हे दोन कोण एकरूप आहेत? कारण दोन्ही कोणाची माप प्रत्येकी किती अंश आहेत? 90 अंश आहेत. आणि एबीसीचा कोण सी आहे आणि तोच बीडीसीचा आहे म्हणून कोण सी एकरूप कोण सी. कारण काय याचं कसले अँगल आहेत हे दोन? कॉमन अँगल आहेत. म्हणजे बाय ए टेस्ट त्रिकोणाच्या समरूपतेच्या कोको कसोटीनुसार त्रिकोण बीडीसी हा त्रिकोण एबीसी शी समरूप असेल. आता मगाशी आपण एडीबी आणि एबीसी एकरूप दाखवलं त्याला 1 नंबर द्यायचा आणि आता आपण काय दाखवलं? बीडीसी हा एबीसी शी समरूप आहे. मग फ्रॉम 1 and 2 एबीसी तिथं पण होता आणि इथं पण आहे बघा. मग फ्रॉम 1 and 2 काय लिहायचं? ट्रायंगल एडीबी सिमिलर ट्रायंगल बीडीसी. अशा पद्धतीनं आपण समरूप त्रिकोणाच्या तिन्ही जोड्या दाखवू शकतो. बघा आता आज तुम्हाला अभ्यास काय आहे तर 30, 60, 90 प्रमेयाचं जे विधान आहे ते एक लिहायचं आहे. त्यानंतर 45, 45, 90 मापाच्या त्रिकोणाचं जे प्रमेय आहे त्याचं एक विधान लिहायचं आहे. आणि आता दिलेली जी सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगुलर ट्रायंगल तो थिअरम सिद्ध करायचा आहे. एवढा आज तुम्हाला अभ्यास आहे.